अहिल्यानगरमध्ये शेतकरी कर्जाच्या खाईत 3,400 कोटींचा डोंगर। कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी नेमकं कुणाला किती फायदा होणार याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे। पण मंडळी, अहिल्यानगरमधील कर्जबाजारी शेतकरी कर्जाची आकडेवारी याबाबत मोठी रिपोर्ट समोर आली आहे। जिल्हा बँकेच्या अहवालानुसार अहिल्यानगरमध्ये तब्बल 2,85,000 शेतकरी थकीत आहेत आणि या शेतकऱ्यांकडे मिळून सुमारे 3,400 कोटी रुपयांचे कर्ज बाकी आहे। दुसरीकडे जवळपास 2,75,000 शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहेत। म्हणजेच एक मोठा वर्ग प्रामाणिकपणे कर्ज भरत आहे आणि त्यांच्याकडेही सरकारकडून लक्ष दिले जात आहे। सरकारकडून संकेत असे मिळत आहेत की थकीत शेतकऱ्यांना सरासरी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळू शकते, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाण्याची शक्यता आहे। पण इथेच मोठा प्रश्न निर्माण होतो, ही कर्जमाफी नेमकी कोणत्या निकषांवर होणार? 2019 मध्ये ठाकरे सरकारने जसे निकष लावले होते त्याच पद्धतीने यंदाही कर्जमाफी होणार का, की काही बदल होणार? त्यावेळी काही वर्गांना कर्जमाफीतून वगळण्यात आले होते, त्यामुळे यंदा कोण पात्र ठरणार आणि कोण वंचित राहणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।